विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा मागील व्हिडिओमध्ये आपण समरी रायटिंग, माइंड मॅपिंग ठीक आहे ह्याबद्दल आपण चर्चा केलेलीच आहे। आणि पहिला जो प्रोज होता त्याचा पॅसेज कशा पद्धतीने सोडवायचा आणि त्याच्यानंतर अनसीन पॅसेज आपण पाहिलेला आहे। एक गोष्ट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायची की समरी रायटिंग करताना या ठिकाणी तुम्हाला जो प्रश्न दिलेला असेल, ठीक आहे, आता समरीचा जो काही प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे, ठीक आहे, तर तो प्रश्न तुम्हाला तो अनसीन पॅसेज पाहायचा आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, टायटल देऊन 3 to 4 लाईन्समध्ये काय करायचं आहे, तो समरी रायटिंगचा क्वेश्चन हा कंपल्सरी सोडवायचा आहे। म्हणजे हे 3 मार्क आपल्याला सोडायचे नाही आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। कितीही तुमचा वेळ झालेला असेल किंवा टाइम मॅनेज तुम्ही या ठिकाणी करायचा आहे आणि समरी रायटिंगचा प्रश्न हा सोडायचा नाही, कंपल्सरी करायचाच आहे। कारण हा जो प्रश्न असा आहे की त्याच्यामध्ये आपल्याला 3 पैकी 3 मार्क हे भेटू शकतात जर तुम्ही व्यवस्थितपणे जर टायटल दिलं आणि व्यवस्थितपणे जर तुम्ही शॉर्टमध्ये समरी लिहिली तर या ठिकाणी तुम्हाला काय 3 पैकी 3 मार्क या ठिकाणी नक्कीच भेटणार आहेत। आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो काहीच करायचं नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे की समरी रायटिंगचा पॅसेज लिहिताना आपल्याला काय करायचं आहे की थोडंसं शॉर्टकटमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे। आणि दुसरी गोष्ट की समजा तुम्हाला समरी लिहिता येत नाही तर तुम्हाला या पॉईंटचा वापर करायचा आहे, ठीक आहे, ह्या पॉईंटचा वापर करायचा आणि पॅसेजमधून तुम्ही 2-3 जी ओळ आहे त्याला एकच लाईन करण्याचा प्रयत्न करायचा आणि लिहिण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा। म्हणजे 3 ओळी असतील तर त्या तिन्ही ओळीला मिळून एक लाईन कशी बनवता येईल तुम्हाला हे तुम्ही या ठिकाणी ट्राय करायचं आहे। आणि समरी रायटिंगचा हा क्वेश्चन जो आहे तो 110% सोडवायचाच आहे, सोडायचा नाही आहे। त्यानंतर माइंड मॅपिंग हा तर अतिशय सोपा प्रश्न असतो, 3 मार्क। आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्नही अतिशय सोपा दिलेला आहे बघा, ह्युमन इंटरेस्टचा, ठीक आहे। तर ह्युमन इंटरेस्टबद्दल आपल्याला या ठिकाणी लिहिता येणार आहे, भरपूर काही लिहिता येणार आहे। तर तुम्हाला मी माइंड मॅपिंगच्या व्हिडिओमध्ये सर्व सांगितलेलं आहे की आपल्याला ब्रँचेस किती पाडायचे, सब ब्रँचेस किती पाडायचे, डिझाईन कशा पद्धतीने करायचं आहे, स्ट्रक्चर कशा पद्धतीने करायचं आहे, तर हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे। ह्युमन इंटरेस्ट आपला कोणताही असू शकतो, कुकिंगचा असू शकतो, कोणाला सायन्समध्ये असू शकतो, कोणाला म्युझिकमध्ये असू शकतो, कोणाला डान्समध्ये असू शकतो। म्हणजे ह्युमन इंटरेस्टबद्दल आपण वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण माइंड मॅपिंगमध्ये करू शकतो, ठीक आहे। आजच्या आपण व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत तर सेक्शन 2 आपण या ठिकाणी पाहणार आहोत, सेक्शन 3 पाहणार आहोत आणि सेक्शन 4 ही याच व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, मध्ये स्किप करू नका, हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी ठरणार आहे। तर बघा, क्वेश्चन नंबर 3 हा आपला पोएट्री सेक्शनवरचा आहे। रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो। आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे ते आपण पाहून घेऊया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोएम आहे ती इंच कॅप रॉकची आहे, ठीक आहे। सगळ्यांना माहिती आहे द इंच कॅप रॉक ही आपली जी पोएम आहे ही इंच कॅप रॉकची पोएम आहे। या ठिकाणी कशा पद्धतीने ओळखता येणार तर या ठिकाणी बघा आहे लिहिलेलं सुद्धा आहे इंच कॅप रॉक। आणि एक गोष्ट अजून सांगते विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 2 म्हणजे पोएट्री सेक्शन जर तुम्हाला व्यवस्थितपणे चांगले मार्क ह्याच्यामध्ये पाडायचे असतील तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये टोटल 8 पोएम्स आहेत आणि अतिशय लहान लहान पोएम्स आहेत, ठीक आहे। ते सगळ्या पोएमचं एक्सप्लेनेशन तुम्ही काय करायचं आहे, पाहून जायचं आहे किंवा तुम्ही काय करायचं आहे, पोएमसुद्धा वाचून जायची, म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहे की ही पोएम हा जो पॅसेज आलेला आहे, हा ॲक्स्ट्रॅक्ट आलेला आहे, कोणत्या पोएममधील आहे हे आपल्याला ओळखणे हे खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यावरून तुम्हाला उत्तर लिहिणे हे सोपं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर काय करायचं आहे की आपले सगळे जे पोएम्स आहेत, ठीक आहे, ते समजून जायचं आहे। छोटी छोटी पोएम आहे म्हणजे लगेच ती लक्षात राहते आपल्या। तर 8च पोएम आहेत, ते 8ही पोएम तुमच्या लक्षात असणे खूप महत्त्वाचं आहे, वाचून जायचं आहे। बघा, पहिला प्रश्न या ठिकाणी कशा पद्धतीने विचारलेला आहे, रिअरेंज द फॉलोइंग इन्सिडेंट्स ॲज पर देअर अक्युरन्स इन द पोएम। आता या ठिकाणी बघा तुम्हाला ह्या 4 ओळी दिलेल्या आहेत, 4 लाईन्स दिलेल्या आहेत, ठीक आहे। ते तुम्हाला काय करायचं आहे, रिअरेंज करायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, ॲज इट इज तुम्हाला ही ओळ लिहायची आहे, फक्त रिअरेंज करून। ह्याच्यामध्ये ही जी ओळ आहे ह्याच्यापैकी पहिली लाईन कोणती आलेली आहे हे तुम्हाला त्या ॲक्स्ट्रॅक्टमध्ये पाहायचं आहे। तर ॲक्स्ट्रॅक्टमध्ये पाहताना नीट व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे की पहिल्या नंबरावरती कोणती आलेली आहे, दुसऱ्या नंबरावरती कोणती लाईन आहे, तिसऱ्या नंबरावरती कोणती लाईन आहे आणि चौथ्या नंबरावरती कोणती लाईन आहे, ती रिअरेंज करायची आणि तुम्हाला ॲज इट इज, बघा स्पेलिंग मिस्टेक पण होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये, कारण आपल्याला बघूनच उत्तर लिहायचं आहे। म्हणजे हे 2 मार्क अगदी फिक्स आहेत, हे 2 मार्क तुम्हाला भेटणारच आहेत, रिअरेंज करण्यामध्ये तुम्हाला 2 मार्क हे नक्कीच भेटणार आहेत। तर बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे तर हा जो ए प्रश्न आहे तो सी आहे, बी जो आहे तो बीस आहे, सी जो आहे तो ए आहे आणि डी जो आहे तो डीस आहे। म्हणजे या ठिकाणी कसं असणार आहे, सी जो आहे तो 1 असणार आहे आणि बी जो आहे तो 2 असणार आहे, ए जो आहे तो 3 असणार आहे आणि
डी जो आहे तो 4 असणार आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, रिअरेंज करून हे वाक्य पुन्हा लिहायचं आहे. म्हणजे उत्तरामध्ये जेव्हा तुम्ही लिहाल तेव्हा हे वाक्य तुम्हाला, हे जे लाईन्स दिलेली आहे, कवितेची ओळ दिलेली आहे, ती तुम्हाला त्या ठिकाणी ॲज इट इज लिहायची आहे, फक्त रिअरेंज करायचं आहे. म्हणजे अतिशय सोपा प्रश्न असतो हा. तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला रिअरेंजचा क्वेश्चन या ठिकाणी सोडवायचा आहे. पुढचा क्वेश्चन कसा दिलाय, कंप्लीट द ट्री डायग्राम टू डिस्क्राईब द रिझन्स दॅट रिझल्ट्स इन द सिंकिंग ऑफ द शिप. रिझन्स फॉर द सिंकिंग ऑफ द शिप. ठीक आहे, शिप बुडण्याचं कारण या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. किती कारण लिहायचे, 4 लिहायचे. 1 2 3 4. शिप बुडण्याचं कारण हे आपण तुम्ही जर व्यवस्थितपणे इंच कॅप रॉक ही पोएम जर व्यवस्थित लक्षात घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की शिप बुडण्याची कोणकोणती कारणं होती. त्याच्यापैकी आपल्याला 4 कारणं या ठिकाणी लिहायची आणि आपल्याला या ठिकाणी 2 मार्क हे नक्कीच भेटणार आहेत. आणि एक गोष्ट अजून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायची, कितीही आपला वेळ होत असेल तरीही एकही प्रश्न उत्तरपत्रिकेमध्ये सोडायचा नाही. प्रत्येक प्रश्न हा सॉल्व्ह करायचाच आहे. त्याचं कारण असं सांगते की 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय झालेलं होतं की बघा, हे 3 जे प्रश्न होते ना, हे 3ही प्रश्न रॉंग आलेले. ठीक आहे, हे 3ही प्रश्न चुकीचे आलेले होते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना 2 2 4 आणि 2 6 हे जे 6 मार्क आहेत हे ॲज इट इज आपल्याला भेटलेले होते. काहीही मेहनत न करता तुम्हाला 6 मार्क या ठिकाणी मिळालेले होते. कशासाठी मिळालेले, तर हे 3ही प्रश्न कसे आलेले, चुकीचे आलेले होते. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, त्याच्यामुळे कधी असंही होऊ शकतं तुमच्या पेपरामध्ये की कधी कधी प्रिंटिंग मिस्टेक होऊ शकते आणि क्वेश्चन तुमचा रॉंग येऊ शकतो. तर त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर तुम्ही हे अटेम्प्ट केलं नाही तर तुम्हाला 6 मार्क मिळणार नाहीत. आणि जर तुम्ही ते प्रश्न अटेम्प्ट केलेले असतील तर तुम्हाला ते तुम्ही चुकीचंच लिहिलेलं असेल तरी तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे, मार्क या ठिकाणी नक्कीच भेटणार आहे. कारण तो प्रश्न आहे तो प्रिंटिंग मिस्टेकमुळे काय झालेला आहे, चुकीचा आलेला होता. त्याच्यामुळे तुम्हाला 6 मार्क या ठिकाणी 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मिळाले होते. तर बघा अशा पद्धतीने प्रश्न एकही आपल्याला या ठिकाणी सोडायचं नाही आहे. सगळे जे प्रश्न आहेत ते कंपल्सरी आपल्याला काय करायचे आहेत, अटेम्प्ट हे करायचेच आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिशच्या पेपराला विद्यार्थींना खूपच घाबरतात. इंग्लिशचा पेपर आहे, पहिला पेपर आहे, कसा जाणार, इतके घाबरतात आणि आम्ही कशा पद्धतीने पेपर सोडवणार. तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. डिप्रेशनमध्ये पण काही विद्यार्थी चालले जातात, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. हा जो पेपर आहे ना, तो अभ्यास न करता सुद्धा अतिशय आरामात तुम्ही 35च्या वर मार्क्स मिळवू शकता, ह्याची गॅरंटी आहे. फक्त काय करायचं आहे की काही ट्रिक आहेत, काही गोष्टी आहेत त्या समजून घ्यायचे, प्रश्न समजून घ्यायचा आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे. उत्तर लिहिताना प्रश्न नीट वाचून घेणे हे खूप महत्त्वाचं असते. आणि काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी जसं मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही केलं, ठीक आहे, सगळे प्रश्न अटेम्प्ट केले तर या ठिकाणी तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी नक्कीच पडू शकतात. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे ॲप्रिशिएशनचा आहे. आता ॲप्रिशिएशन हे किती आहेत तर बघा, आता 8 पोएम आहेत. 8ही पोएमचे ॲप्रिशिएशन जर तुम्ही पाठ करून गेले तर तुम्हाला या ठिकाणी 4 मार्क हे फिक्स आहेत. ठीक आहे, तर ॲप्रिशिएशनसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की आपल्या ज्या पोएम आहेत, 8ही पोएम आहेत, त्या पोएमचे जेवढे पण पॉएटची नावं आहेत, ठीक आहे, पोएमची नावं आहेत, ठीक आहे, त्यानंतर त्यांचा फिगर ऑफ स्पीच आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पाठच करून घ्यायचं आहे. जेणेकरून तुम्हाला 4 मार्क या ठिकाणी काय होणार आहेत, फिक्सच होणार आहे. हा जो ॲप्रिशिएशन आलेला आहे तो शी वॉक्स इन ब्युटीचा आहे. ठीक आहे, कवितेच्या सुरुवातीलाच जो तुम्हाला ॲप्रिशिएशन दिलेला आहे, ॲक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे, त्याच्या सुरुवातीलाच आहे शी वॉक्स इन ब्युटी. म्हणजे लगेच आपल्याला समजेल की काय आहे, ही पोएम आहे शी वॉक्स इन ब्युटी. ठीक आहे, तर बघा जॉर्ज गार्डन बायरॉन हे त्या पोएमचे पॉएट होते. तर या ठिकाणी सगळ्या पोएमचे पॉएट तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. आणि ॲप्रिशिएशन जर तुम्हाला कठीण जात असेल विद्यार्थी मित्रांनो, तर माझा एक चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या चॅनलवरती सगळे 8ही पोएमचे ॲप्रिशिएशन मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. तर त्या चॅनलवरती जाऊन मला फॉलो करायचं आहे आणि सगळे ॲप्रिशिएशन जे आहेत, ठीक आहे, ते काय करायचं आहे, तुम्ही लिहून घ्यायचं आहे आणि नोट्स काढून घ्यायचे आहेत आणि तेच पाठ करून तुम्ही जायचं आहे. जेणेकरून तुम्हाला 4 मार्क हे नक्कीच त्या ठिकाणी भेटणार आहेत. आणि एक गोष्ट अजून सांगते विद्यार्थी मित्रांनो की यंदा कदाचित होऊ शकते की इंच कॅप रॉक ही खूप महत्त्वाची वाटते आहे मला पोएम. इंच कॅप रॉक आणि इंडियन विवर्स, तर ह्या 2 ज्या पोएम आहेत, इंडियन विवर्स, इंच कॅप रॉक किंवा हॅव यू अर्न युअर टुमॉरो, तर अशा ज्या पोएम आहेत त्या खूप महत्त्वाच्या पोएम आहेत. तर ॲप्रिशिएशनचा जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट पोएमची नावंसुद्धा मी या ठिकाणी दिलेली आहेत तुम्हाला. ठीक आहे, तर तोही व्हिडिओ, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही जाऊन पाहून घ्यायचं आहे. आणि चॅनलवरती जाऊन सगळे ॲप्रिशिएशन जे आहेत ते लिहून घ्यायचे आहेत आणि पाठ करून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपले 4 मार्क या ठिकाणी काय होणार आहेत, फिक्स होणार आहे.
पुढचा जो सेक्शन असतो विद्यार्थी मित्रांनो तो रायटिंग स्किलचा असतो आणि रायटिंग स्किलमध्ये आपल्याला 16पैकी कमीत कमी आपले कटकुट होऊन या ठिकाणी 8 मार्क तर नक्कीच आहेत. ठीक आहे, जर तुम्ही नीट फॉर्मॅटचा वापर केला. आता रायटिंग स्किलमध्ये चांगले मार्क कसे पाडायचे हे मला विद्यार्थी प्रश्न विचारत असतात, तर त्यांना मी एकच गोष्ट सांगते की रायटिंग स्किल करताना पहिले प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि दुसरी गोष्ट फॉर्मॅटचा यूज करायचा. जर तुम्ही फॉर्मॅटचा यूज केला तर तुम्हाला 100% गॅरंटी आहे की चांगले मार्क या ठिकाणी पडणार म्हणजे पडणारच. आता रायटिंग स्किलसाठी मी प्रत्येक सेक्शनसाठी प्रत्येक प्रश्नासाठी ठीक आहे रायटिंग स्किलच्या प्रत्येक प्रश्नासाठी मी एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो इतका तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे की तुम्ही परीक्षेमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त 8पेक्षा पण जास्त या ठिकाणी मार्क तुम्हाला भेटू शकतात याची गॅरंटी मी घेते. तर सगळ्या रायटिंग स्किलचे जेवढे पण प्रकार मी या ठिकाणी तुम्हाला शिकवलेले आहेत तर त्या सगळ्या प्रकाराचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, ते तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे. आता पहिला हा जो प्रश्न असणार आहे तो ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजचा असणार आहे आणि मी रिकमेंड करेन की ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजच सोडवायचा आहे. हा प्रश्न अतिशय सोपा असतो बघा. 50 ते 75 शब्दांमध्ये हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला या ठिकाणी लिहून तुमचा संपवायचा आहे. ठीक आहे, म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये हा प्रश्न तुमचा होऊन जातो आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. फॉर्मॅट कसा आहे तर फॉर्मॅट पण अतिशय सोपा आहे, जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचं आहे की फॉर्मॅट कसा आहे. मी लिंक तुम्हाला देणार आहे. तर बघा या ठिकाणी कसा प्रश्न विचारलेला होता की इमेजिन युअर सेल्फ ॲज रमेश, यू आर रिक्वायर्ड टू गो टू पुणे to participate in the national level chess competition and hence you won't be able to attend the class test. Draft a virtual message for your friend Sanket in about 50 to 75 words asking him to convey the reason of your absence to your subject teacher. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला कधी कधी सिच्युएशन दिली जाते आणि सिच्युएशनवरून तुम्हाला काय करावं लागतं की व्हर्च्युअल मेसेज हा टाकावा लागतो. तुम्ही रमेश आहात आणि या ठिकाणी तुम्ही पार्टिसिपेट केलेला आहे नॅशनल लेवल चेस कॉम्पिटिशनला आणि त्याच वेळेस तुमचा जो क्लास टेस्ट आहे तर तुम्ही तो काय करू शकत नाही, तुम्ही अटेंड करू शकत नाही आणि तुमच्या फ्रेंडला तुम्हाला काय करायचं आहे कन्वे करण्यासाठी या ठिकाणी मेसेज टाकायचा आहे. तर अशा पद्धतीने कधी कधी तुम्हाला सिच्युएशन दिली जाते. तर सिच्युएशन जेव्हा देतात तेव्हा आपण ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज कसा करायचा ह्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. 100% तुम्हाला मी गॅरंटी देईन की तुम्हाला या ठिकाणी व्हर्च्युअल मेसेजमध्ये 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटणार आहेत. पुढचा ऑप्शन आपण या ठिकाणी पाहून घेऊया. तर बघा ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजला या ठिकाणी ऑर सुद्धा असणार आहे, तर स्टेटमेंट ऑफ पर्पज. ठीक आहे, त्यानंतर ग्रुप डिस्कशन. पण एक गोष्ट सांगते विद्यार्थी मित्रांनो की ग्रुप डिस्कशनमध्ये खूप जास्त वेळ जातो. ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी जास्त लिहायचं असते आणि त्याच्यामुळे वेळ खूप जातो. तर मी काय सांगते की तुम्ही ग्रुप डिस्कशन हे अवॉइड करायचं आहे आणि स्टेटमेंट ऑफ पर्पज पण ठीक आहे काय करायचं आहे अवॉइड करायचं आहे. जास्तीत जास्त ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मॅसेजवरती तुम्ही फोकस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बी जो प्रश्न असणार आहे तो तुमचा असणार आहे ईमेल रायटिंगचा, रिपोर्ट रायटिंगचा आणि इंटरव्ह्यू क्वेश्चनचा. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तर तुम्हाला तिन्ही गोष्टी लिहिता येणार आहेत. ईमेल रायटिंग पण अतिशय सोपं आहे, त्याचाही व्हिडिओ मी बनवलेला आहे, स्पेशल व्हिडिओ आहे तो पाहून घ्यायचा आहे. रिपोर्ट रायटिंग पण अतिशय सोपा असतो. ठीक आहे, या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करायची असते आणि ह्या ठिकाणी तिसरा जो असतो तो इंटरव्ह्यू क्वेश्चन असतो. तर इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये तुम्हाला ऑलरेडी सगळा फॉर्मॅट दिलेला असतो. बघा अशा पद्धतीने सगळा फॉर्मॅट तुम्हाला या ठिकाणी कधी कधी दिलेला असतो. ठीक आहे, आणि तोच फॉर्मॅट वापरायचा आहे तुम्हाला आणि डायरेक्ट क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी बनवायचे आहेत. त्यांनी सांगितलेलं सुद्धा असते. आता डेट, व्हेन्यू, टाईम या ठिकाणी सांगितलेलं आहे. ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू, किती वेळ तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहात, हिज डिसिजन वगैरे. तुम्हाला ज्या पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला विचारलेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी 8 ते 10 प्रश्न या ठिकाणी बनवायचे असतात. फक्त क्वेश्चनच बनवायचे आहेत, दुसरं तुम्हाला फॉर्मॅटमध्ये काहीच यूज करायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही फक्त 8 ते 10 क्वेश्चन बनवले म्हणजे इंटरव्ह्यू क्वेश्चन हा तुमचा या ठिकाणी सोपा पडतो आणि तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क भेटू शकतात. पण काही विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यू क्वेश्चन जमत नाही, त्यांना रिपोर्ट रायटिंग जमते. तर या ठिकाणी तुम्हाला रिपोर्ट रायटिंग करणेही अतिशय सोपं आहे. पण जास्तीत जास्त मी रिकमेंड करेन की तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन सोडवायचं आहे. आणि ईमेल रायटिंगचा फॉर्मॅटही अतिशय सोपा आहे, त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्याची लिंक जी आहे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आहे स्पीच रायटिंगचा. तर या ठिकाणी तुम्हाला स्पीच लिहायची आहे. यू आर एन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ NGO वर्किंग फॉर वॉटर कन्झर्वेशन. प्रिपेअर अ स्पीच फॉर द स्कूल चिल्ड्रन ऑर स्टुडंट्स वेअर यू आर इन्व्हायटेड ऑन द ईव्ह ऑफ वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे टू गाईड देम अबाउट वॉटर हार्वेस्टिंग. युअर स्पीच शुड नॉट एक्सीड 150 वर्ड्स. आता ऑलरेडी त्याने सांगितलं आहे बघा
150 शब्दापेक्षा वर जास्त आपल्याला लिहायचं नाही. 150 शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुमची स्पीच रायटिंग ही कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, तर स्पीच रायटिंगसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी असतो तो कंपॅरिंगचा असतो. तर हा मी विद्यार्थ्यांना सांगते की हा काय करायचा आहे, आपल्याला मी रिकमेंड करत नाही, बाकी तुमची इच्छा, पण या ठिकाणी कंपॅरिंगला मी जास्त रिकमेंड करत नाही. स्पीच रायटिंग तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि एक अजून ऑप्शन असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो ऑप्शन असणार आहे तो एक्सपेन्शन ऑफ आयडिया असणार आहे. या ठिकाणी एक्सप्लेन द फॉलोइंग आयडिया विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स. आता पॉईंट्स ऑलरेडी या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत आणि या ठिकाणी 100 ते 150 वर्ड्समध्ये तुम्हाला हा प्रश्न पण काय करायचा आहे, कंप्लीट करायचा आहे. ठीक आहे, तर ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये तुम्ही स्पीच रायटिंग करू शकता. मी स्पीच रायटिंगवरती जास्त भर देते आणि फोकस देते. विद्यार्थ्यांना मी सांगते की स्पीच रायटिंग तुम्ही करायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल की एक तर तुम्हाला लिहिता पण येईल तुमच्या ओन भाषेमध्ये, स्वतःच्या म्हणजे तुम्ही स्वतःची सेंटेन्स यूज करून या ठिकाणी काय करू शकता, स्पीच रायटिंग करू शकता. आणि एक्सपेन्शन ऑफ आयडियासुद्धा तुम्ही या ठिकाणी करू शकता. पॉईंट्स दिलेले असतात तुम्हाला या ठिकाणी. पुढचा जो शेवटचा प्रश्न असतो रायटिंग स्किलमध्ये तो ड्राफ्टिंग, रिव्ह्यू म्हणजे रिव्ह्यू रायटिंगचा असणार आहे आणि ब्लॉग रायटिंगचा असणार आहे आणि या ठिकाणी अपीलचा असणार आहे. या तिन्हीवरती मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही तिन्ही प्रश्न सोडवू शकता. तिन्ही प्रश्न अतिशय सोपे आहेत. रिव्ह्यू रायटिंगमध्ये तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये जेव्हा मी रायटिंग स्किलचा व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की रिव्ह्यू रायटिंग करताना आपल्याला 2 गोष्टी करून ठेवाव्या लागतात. एक तर फिल्म आणि दुसरा आहे बुक. पण जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त 2022 ते 2025 पर्यंत जर आपण मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेला आपण जर हाताळलं तर आपल्याला माहिती पडतं की फिल्म रिव्ह्यूवरती जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आणि हा सुद्धा प्रश्न फिल्म रिव्ह्यूवरती आहे बघा. ड्राफ्ट अ रिव्ह्यू ऑफ एनी फिल्म ऑर मूवी दॅट यू हॅव रिसेंटली वॉच. एखाद्या पिक्चराबद्दल तुम्हाला रिव्ह्यू लिहायचा आहे जो तुम्ही आत्ताच पाहिलेला आहे. ठीक आहे, या ठिकाणी एखाद्या पिक्चराचं नाव तुम्हाला दिलेलं नसेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही घरून एखादी फिल्म करून गेलात रिव्ह्यू रायटिंग, तरी तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क गॅरंटीड भेटणार आहे. म्हणून मी काय केलेलं आहे की रिव्ह्यू रायटिंगचा जेव्हा व्हिडिओ तुम्हाला मी दिलेला होता त्या व्हिडिओमध्ये पूर्ण फिल्म एक आहे, त्या फिल्मचा रिव्ह्यू पूर्ण मी या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, तर त्या पूर्ण फिल्मचा रिव्ह्यू या ठिकाणी मी तुम्हाला दिलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तारे जमीन पर एक पिक्चर आहे, त्याची पूर्ण या ठिकाणी रिव्ह्यू रायटिंग मी पूर्णपणे तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे मागील व्हिडिओमध्ये. तरी एकदा पुन्हा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे कशा पद्धतीने रिव्ह्यू रायटिंग मी केलेली होती. जर तुम्ही हेच कॉपी पेस्ट केलं परीक्षेमध्ये तरी तुम्हाला 4 पैकी 4 मार्क गॅरंटीड 100% तुम्हाला भेटणार, म्हणजे भेटणारच. ठीक आहे, त्याच पद्धतीने बुक रिव्ह्यूचा सुद्धा मी या ठिकाणी एक व्हिडिओ बनवलेला होता, तेही तुम्हाला मी दाखवून देते. तर बघा या ठिकाणी बुक रिव्ह्यूवरती सुद्धा या ठिकाणी एक व्हिडिओ बनवलेला होता अशा पद्धतीने. तर तुम्ही हे कॉपी पेस्ट केलं परीक्षेमध्ये ना तरी तुम्हाला चालणार आहे. बघा या परीक्षेमध्ये एकतर बुक रिव्ह्यू येईल नाही तर फिल्म रिव्ह्यू येईल. दोघांपैकी एक रिव्ह्यू रायटिंग कंपल्सरी तुम्हाला विचारणार म्हणजे विचारणार. पण बुकचं नाव तुम्हाला देणार नाही आणि पिक्चराचं नाव सुद्धा तुम्हाला देणार नाही आहेत. त्याचा फायदा हा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही जर घरून पाठ करून गेलेत, ठीक आहे, किंवा घरून तुम्ही जर स्टडी करून गेलेत तर तुम्हाला या ठिकाणी 4 पैकी 4 मार्क नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे तो ब्लॉग रायटिंगचा आहे. तर ब्लॉग रायटिंगचा जो फॉर्मॅट आहे तो कसा असतो तेही मी रायटिंग स्किलच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे समजावून सांगितलेलं आहे. आणि अपील रायटिंग कशा पद्धतीने करायची आहे तेही मी तुम्हाला रायटिंग स्किलच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे, मराठीमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही जाऊन चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी रायटिंग स्किलमध्ये 16 पैकी 16 जरी नाही भेटले, काही मार्क कट झाले, स्पेलिंग वगैरे कट झाले किंवा काहीतरी चुकलं तरी या ठिकाणी 16 पैकी कमीत कमी 10 किंवा एकदमच कमी पकडलं तरी या ठिकाणी तुम्हाला 8 मार्क हे नक्कीच भेटणार आहेत. ठीक आहे, आणि जर चांगल्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्मॅटचा यूज केला तर तुम्हाला या ठिकाणी 16 पैकी 16 मार्क हे भेटणार, म्हणजे भेटणार, कंपल्सरी भेटणार आहे. ठीक आहे, आता पुढचा जो सेक्शन असतो तर या ठिकाणी पुढचा सेक्शन असणार आहे आपला नॉवेलचा सेक्शन. आणि विद्यार्थ्यांना इथेच जास्त प्रॉब्लेम होते, नॉवेलमध्ये जास्त प्रॉब्लेम होते. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा नॉवेलचा व्हिडिओ मी बनवलेला त्यामध्ये सुद्धा मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे की पहिला जो नॉवेल आहे आपला हिस्ट्री ऑफ नॉवेल, तर हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये बिग क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. मी परत एकदा सांगते, हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये म्हणजे पहिला जो आपला नॉवेल आहे त्यामध्ये बिग क्वेश्चन विचारले जाणार नाहीत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की पहिला जो नॉवेल आहे तो हिस्ट्री ऑफ नॉवेल, त्याच्यामध्ये बिग क्वेश्चन्स आपल्याला करायचे नाही आहेत. ठीक आहे, तर हे 4 मार्क तुमचे अगदी फिक्स झालेत. कारण की ह्याच्यामध्ये कसे प्रश्न येणार, एक तर तुम्हाला अशा पद्धतीने कंप्लीट द गिवन स्टेटमेंट येणार. तुम्हाला ऑलरेडी या ठिकाणी बघा ऑप्शन दिलेले आहेत.
त्यानंतर अशा पद्धतीने मॅच द कॉलम येणार. ठीक आहे, तर तुम्हाला मॅच द फॉलोविंग, कम्प्लीट द फॉलोविंग स्टेटमेंट, हा जो प्रश्न आहे, हे सगळे जे प्रश्न आहेत हिस्ट्री ऑफ नॉवेलचे ते घरूनच करून जायचे, म्हणजे स्टडी करूनच जायचं आहे हिस्ट्री ऑफ नॉवेल. आणि एक गोष्ट अजून सांगते, हिस्ट्री ऑफ नॉवेल जो आहे तो नीट प्रकारे एकदम व्यवस्थितपणे परीक्षेच्या आदल्या दिवशी रीड करून जायचं आहे. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये काय विचारणार, जास्तीत जास्त पुस्तकांची नावं आणि जे रायटर आहेत, ऑथर आहेत, त्यांची नावं या ठिकाणी विचारली जाणार आहेत. नॉवेलची नावं आणि ऑथर जे आहेत त्यांची नावं विचारली जाणार आहेत. तर तेवढं फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला आहे. ठीक आहे, म्हणजे हिस्ट्री ऑफ नॉवेल हे कठीण जाणार नाही तुम्हाला. ठीक आहे, फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्स करून जायचं आहे, मोठे प्रश्न करायचे नाहीत. प्रॉब्लेम कुठे येतो, तर इथून येतो की तुम्हाला या ठिकाणी उत्तर कसं लिहायचं ते समजत नाही. तर त्याचंही एक ट्रिक सांगते. काय करायचं, आपण फक्त जी थीम आहे, नॉवेलची जी थीम आहे ती पाठ करून ते पाठ करायचं आहे. किंवा मी पाठ करायला सांगत नाही, ॲक्च्युली तुम्ही पाठ नाही केला तरी तुम्हाला थीम जी आहे ती माहिती असणे गरजेचं आहे. बघा, या ठिकाणी जर तुम्ही रट्टा मारला, पाठ केलं, तर हा जो प्रश्न आहे तो तुम्हाला सोडवता येणार नाही. मनापासून तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. आता तुम्हाला स्टोरी माहिती असणे खूप गरजेचं आहे. टू सर्व विथ लव्हमध्ये नॉवेलचं जेव्हा आम्ही नॉवेल सेक्शनवरती जेव्हा मी व्हिडिओ बनवलेला होता, त्याच्यामध्ये टू सर्व विथ लव्ह हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो जाऊन तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी E.R. ब्रॅथवेट हे जे शिक्षक होते, ठीक आहे, तेच आपले नॅरेटरसुद्धा आहेत. तर त्यांचा कॅरेक्टर या ठिकाणी स्केच करायला तुम्हाला सांगितलेलं आहे. तर E.R. ब्रॅथवेट हे कसे होते, ठीक आहे, ते पहिले खूप शांत राहायचे. त्यांच्या आदल्या म्हणजे जेव्हा ते ग्रीनस्लॅट स्कूलमध्ये त्यांनी जेव्हा जॉईनिंग केलेली होती त्याच्या आधी त्यांच्याबरोबर काय काय घडलं होतं, ते का शांत राहायचे, आणि त्याच्यानंतर मुलांनी किती त्रास दिला त्यांना आणि त्यांना कसं त्यांनी चेंज केलं. ठीक आहे, त्यांचा बिहेवियर कसा चेंज केला, मनपरिवर्तन, हृदय परिवर्तन कशा पद्धतीने त्यांनी केलं. तर ह्या सगळ्या गोष्टी ब्रेथवर्डच्या आहेत. ठीक आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे. म्हणजे थीम माहिती असली ना तुम्हाला नॉवेलची, तर तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स जे इंग्लिशमध्ये आपण सेंटेन्स बनवतो ना, ते या ठिकाणी सोपं जाणार आहे. ठीक आहे, तर काही गोष्टी ज्या आहेत E.R. ब्रॅथवेटच्या, ते 2-3 लाईन्स तुम्ही काय करायचं आहे, ॲज इट इज तुम्ही एकदम लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरूनच तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न कसा विचारला आहे, डिस्क्राईब हाऊ मिस फिलिप्स. आता फिलिप्सबद्दल पण मी या ठिकाणी तुम्हाला जेव्हा नॉवेल शिकवत होते तेव्हा मी सांगितलेलं आहे, नॉवेलचा जेव्हा व्हिडिओ बनवलेला तेव्हा मी सांगितलेलं आहे की फिलिप्सने जस्टिफाय कसं केलेलं पीटी आणि गेमविषयी. ठीक आहे, म्हणजे देनहमने जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता की आम्हाला पीटी ऐवजी काय पाहिजे, गेम पाहिजे, त्याचं उत्तर, त्याचं जस्टिफाय मिस फिलिप्सने कशा पद्धतीने दिलेलं होतं, देनहमला कशा पद्धतीने तिने गप्प बसवलेलं होतं, हेही मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन केलेलं आहे, मराठीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, ते जाऊन पाहून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला थीम माहिती असली की काय काय करता येणार, तुम्हाला उत्तर हे लिहिता येणार आहे. ठीक आहे, प्रश्न समजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, उत्तर लिहायचं आहे. पुढचा जो प्रश्न असणार आहे तो प्रश्न असणार आहे अराउंड द वर्ल्ड इन 80 डेजचा, कारण थर्ड जी नॉवेल आहे आपली ती अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज. 80 दिवसामध्ये फिलिप्स फॉगने कशा पद्धतीने पूर्ण जगाचा चक्कर कशा पद्धतीने त्यांनी मारलेला होता ते या ठिकाणी आपल्याला या नॉवेलमध्ये सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी बघा काय आहे, एलॉबरेट द फॉलोविंग कोट इन द लाईट ऑफ फिलिप्स फॉग्स व्हेंचर, क्विटर्स नेव्हर विन अँड विनर्स नेव्हर क्विट. ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक तुम्हाला या ठिकाणी प्रश्न फिलिप्स फॉगविषयी विचारलेला आहे. ठीक आहे, की जे समजा आता तुम्ही हार मानून घेतला तर ते कधी जिंकणार नाही ना, आणि जे जिंकतात ते कधीच हार मानत नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी फिलिप्स फॉगबद्दल तुम्हाला थोडंसं मेन्शन करायचे, ती स्टोरी कशी आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. फिलिप्स फॉगने 80 दिवसाचा जो चॅलेंज होता तो कशा पद्धतीने त्याने ॲक्सेप्ट केलेला होता आणि पूर्ण कशा पद्धतीने केला. ठीक आहे, तर हे या ठिकाणी तुम्हाला थोडंसं लिहायचं आहे. फिलिप्स फॉग नॉक डिटेक्टिव्ह फिक्स. आता हा डिटेक्टिव्ह फिक्स कोण होता तेही या नॉवेलमध्ये पूर्णपणे मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर नॉवेल जाऊन पूर्णपणे पाहून घ्यायची, त्याची थीमसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहून घ्यायची आहे, नॉवेलची थीम काय आहे, आणि त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चौथा जो नॉवेल आहे द साइन ऑफ 4 आहे. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बार्थोलोमियोचा मर्डर कशा पद्धतीने झालेला होता, मेरी मोस्टनचे फादर कुठे मिस झालेले होते, ठीक आहे, गायब झालेले होते, आणि त्यांचा मर्डर कशा पद्धतीने झाला, तर ह्या सगळ्या गोष्टी या साइन ऑफ 4मध्ये आहेत. ठीक आहे, तर त्याबद्दल तुम्ही आता मेरी मोस्टनचे फादर जेव्हा तिला भेटले नाहीत, त्या हॉटेलमध्ये भेटले नाहीत, तेव्हा तिने काय केलं, मग इकडे तिकडे विचारपूस केली, खूप प्रयत्न केले, पण तिला तिचे फादर सापडले नाहीत. मग अशा वेळेस तिने काय केलेलं आहे, शेरलॉक होम्स. ठीक आहे, शेरलॉक होमला ती कशा पद्धतीने भेटली आणि त्यांच्यासोबत डॉक्टर वेटसनसुद्धा होते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं डिस्क्राईब या तुम्हाला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलं जाईल. ठीक आहे, किंवा पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, राईट इन ब्रीफ द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द नॉवेल द साइन ऑफ 4. बघा, थीमच विचारलेली आहे डायरेक्ट.
म्हणजे काय, जर तुम्हाला थीम माहिती असेल तर तुम्हाला थीमचं उत्तर तर लिहिता येणारच आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणताही प्रश्न येऊ द्या, म्हणजे त्या नॉवेलवरती कोणताही प्रश्न येऊ द्या, तरी जर तुम्हाला थीम माहिती राहिली की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर हे लिहिता येणार आहे, तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवता येणार आहे. म्हणून काय करायचं आहे की प्रत्येक नॉवेलची थीम ही लक्षात ठेवायची आहे आणि त्याच्यावरून 2 ते 3 लाईन्स हे इंग्लिशमध्ये घरीच बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरवरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येक नॉवेलमध्ये प्रत्येक जे मेजर कॅरेक्टर्स आहेत ते घ्यायचे आणि त्याच्यावरून काय करायचं आहे, 2 ते 3 लाईन्स हे घरीच आपण काय करायचं आहे, परीक्षेच्या आधी आपल्याला स्टडी करूनच जायचं आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरला असेल आणि आवडला असेल तर विद्यार्थी मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरला असेल तर तुमच्या फ्रेंड्स लोकांना पण या ठिकाणी शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी, ठीक आहे, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि काहीही तुम्हाला अडचण असेल तर ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.